मोठा शॉट झाला आहे. ॲक्च्युली आम्ही सर्व झोपेत होतो. इथून आहे ना, इथून गाडी तिथपर्यंत गेलेली. तर तिकडे लोक कम्या हे मस्त हिरो होंडा घेऊन आता आम्ही चाललोय. अंकितने पूर्ण तरी बघा हे आहे चायची भट्टी. अब हम ते को सो गाइस आता आम्ही नाऊकडेला तिकडे नमस्कार गाइस, मी प्रमोद चिमटेकर और तुमचं एकदा स्वागत करतो माझ्या युट्यूब चॅनलवरती. तर सर्वांना पहिले सुप्रभात. आणि आता चाललो आहे रेडी वगैरे मार्केटमध्ये थोडीशी खरेदी करायची आहे. बघा 2 गाड्या घेऊन आले. एक गाडी ही आहे, एक गाडी ही आहे. तर ती दुसरी गाडी मी चालवणार आहे. तर बघू इकडचा माहोल कसा काय ते. चलो, वेलकम बॅक गाईज. तो गाईज आम्ही चाललो मार्केट फिरायला. कम्या हे मस्त हिरो होंडा घेऊन आपण आता जातोय. हे नागेश जाधव हे बघा दिसतोय. दुपारचे नाही, सकाळचे 10 वाजले. पर असं वाटतंय की दुपारचे 3 राईट की लेफ्ट. तुम्हीच समजायचे किती ऊन आहे, पण जे काय आहे एकदम मस्त आहे. हे बघा वसई भुईगाव जातो ना आपण, जसा रस्ता दिसतो तसा दिसतो. सेम टू सेम. हो, आता आम्ही चाललो आहे फिरायला. मला बेल्ट पण घ्यायचा आणि विसरलो बेल्ट घ्यायला. हे माधव डेअरी आहे, इकडचा खूप फेमस डेअरी. इकडे आम्ही रात्री जेवण करायला येतो. जायचं आता बेल्ट बघायला बघा. बोलायचं आपल्या मुंबईला बेल्ट भेटत नाही, ते घ्यायला आला आहे. अब हा एक प्राणी, जंगली प्राणी. हां, का बोलायचं. आणि इथे बघ बायको पण काय बोलू बघा, दिसते का ना. हां दिसते. बाबू झोपलेले आहे आणि बायको जागे आहे. काय गरमी तर जास्तच आहे, इथे खूप जास्तच गरमी आहे. काल एवढी वाटत नव्हती, काल तिकडेच होतो ना, आता वाटायला लागलं. सो चला थोडासा नाश्ता वगैरे करतो, थोडीशी शॉपिंग बघतो इकडे काय आहे का नाही. अंकितने पूर्ण आम्हाला थकवायला घेतले एवढ्या उन्हामध्ये. सो हा बोलू काय समजत नाही. तर गरमी आहे एवढी, त्याच्यावरून खूप फिरवायला लागले. एका पट्ट्यासाठी आणि असं नाही, सर्वांना धावायला लागलं. तिचा हातून कंटाळला, विचार करतो घेऊन आवे म्हणली. आता थकवायला घेतो एवढ्या गरमीमध्ये, काय बोलायचं. तरी बघा हे आहे चायची भट्टी. काय चाय रे, कुल्लर चहा बोलतात ना आपल्यामध्ये, कसं चाय काहीतरी. शिवाने घेतलं तर मी पण घेतो बघा चाय बघा. हे दादा आहेत, चांगले आहेत खूप. आम्ही कालपासून इथेच येतोय, भारी आहेत. शिवाजी पल्सर.
तर काहीच आता आलो एका हॉटेलमध्ये आणि इकडचे हॉटेल बघा कसं एकदम नॅचरली राही काय बोलायचं आणि प्यायचं असेल तर इंक्वायरी दे तू कंपनी का नाम डाल के चेक करने हे त्यांचं हॉटेल बघा. लिंक्डइन पे ठीक है डालो मेन भी नहीं ना तुम्हारा सब तर थोड्या गावा साईडचं खूप म्हणजे असं वाटते का गरम खूप होते पण जर असं खाली बसलो छायेमध्ये तर एवढं नाव सावलीमध्ये वगैरे बसतो तर जर असं बाहेर असं निघालो ना खूप गरम होतं. ठीक आहे पण एवढं नाही गरम होत जेवढं आपल्याकडे होते ते आणि आपल्याकडे पण आता पाऊस चालू आहे असं मला ऑलवेज काही गेलं तेव्हा समजलं तो चला. तर ही आहे चायनीज बेल इकडची अशा पद्धतीची चायनीज बेल आहे महालक्ष्मीची कुठची महालक्ष्मी आपली डेपोतली काकी महालक्ष्मीमधली चायनीज बेल. ओके ओके ओके. सो गाईस आता आम्ही नाऊकडे आलो तिकडे हेअर सलूनमध्ये नाऊ बोलतात. हा बघा हा चेहरा लक्षात ठेव संग्राम. इकडे सलून बघा कसा आहे. आणि मला पण थोडीशी दाढी करायची वाटते पण चिऱ्या बोलतो इकडे कसं काय असेल कसं नाही काहीच केलं बरं असं सांगतो. चिऱ्या काय करायला पाहिजे काय करू काय दाढी करू का नको. आता याचे केस कापायला घेतले तर बघू कसे कापतात ते. डॉक्टरांनी नावे कधीच बसलं तर चिंगल्या बोले अशोक घरात सपरेट स्टोरी बघतोय बस आपलं मेन्शन कर त्याला फायर कट दिलं फायर कट नको करपीट नको फक्त दाढी करतोय काही कारण इकडे कसं आहे, एकाचे केस कापले मला बघूनच बाहेर थोडं दचकल्यासारखं झालं. माझे पण केस किती मस्त डबीकडे आले. आपले केस वेगळे आहेत एकदम विचित्र आहे. आपला कोड नाही आपला रशीदच एक नंबर डायरेक्ट पाचू बंदर. तू गावात येतो पाठीबंदरला तो याच्यावरती आहे तो लाठीबंदरला. रशीद भाई कभी भी कॉल करो 2 मिनट में जाओ बाल काट के आ जाओ. काम 25 का तो सेट बिल्कुल नहीं होगा. तर मित्रांनो ते मोतीचूरचे लड्डू बघा कशा प्रकारे बनवतात. संध्याकाळ काहीच आता रेडी म्हणजे ॲक्च्युली मी साधेच कपडे घातलेत कारण ते गरमी भरपूर आहे आणि त्याच्यामध्ये मग तिकडे जाऊन मी विचार केला का कपडे वगैरे सर्व प्रॉपर घालेल. इथून एवढं काय घालणार नाही. इथून फक्त आता थोडंसं त्यांचं शूट करायचं निघताना 12 त्यांचं काय हे गाड्या आल्यात पूर्ण सर्व डीजेच्या गाड्यात. आणि इकडे असं आहे का बस वगैरे कोण करत नाही म्हणजे या लोकांना म्हणजे त्यांची स्वतःची वट दाखवायची असते. तर त्याच्यामुळे प्रत्येक किती 7-8-9 बोलेरो गेल्यात. बोलेरो परत टावेरा वगैरे तर तेच आहे तो रेडी झालेले आहेत. ते डायरेक्ट रेडी होऊन निघालेत कारण त्यांना काय काम नाही तिकडे फक्त त्यांना लग्नामध्ये एन्जॉय करायचं आहे. तो चला फिरायला तिकडे पाठवलं मी थोडंसं शूट म्हणजे शूट चालू आहे ना तर त्याच्यामध्ये आता फ्रेश वगैरे तिकडे चालू शूट चला.
तर इथे आता त्यांच्या विधी चालू आहेत, भरपूर प्रकारचे विधी आहेत. तर हा आहे माझा मित्र आणि एकदम विधी वगैरे झाला आहे, सब्जी पडली आहे, पूर्ण गाव झाला मला इथे. भी लाई है साथ में. लगता कि सखी लर्निंग में वार्निंग ना कर.
मित्रांनो खतरनाक इकडे बारात्यांची काय तुम्हाला सांगू आता तुम्हीच बघा. हे बघा गाड्या बघा किती आहेत. 1 2 पुढे मला असं वाटतं 11 12 असतील. पुढे गेले असतील 2 4. ही नवरीची गाडी याच्यात आम्ही जाणार आहे. इथे म्हणजे असं असतं की नवऱ्याच्या घरून एवढी मोठी बारात आले त्यांना दाखवायचं असते का आमच्याकडे पण काय कमी नाही. तो इकडची ही प्रथा आहे. तो चला तर काहीच लोकेशनवर पोचलो आहे आणि गावा साईडला पण एवढं एवढं डेकोरेशन चांगलं करू शकतात का आत्ता समजलं. मुलीकडच्या लोकांनी खूप खर्च केला आहे. दाबून खर्च केला आहे. दाखवतो हे बघा डेकोरेशन तुम्हाला अजून जवळून दाखवतो. आता स्वतः चिरायू एवढं काही ते चाललेलं आहे. आणि आता बघा हा अमोल तुझा भाऊ भेटला. अमोल तुझा भाऊ काय बोलो तर काही इकडे असे थोडे हरामी मित्र पोरं भेटले आहेत. जरा वेगळीच टाईपचे आहेत. काय बोलायचं काय समजत नाही. जरा हा यांचा वेगळाच फ्लॅग आहे. मित्रांनो इथे थोडासा प्रॉब्लेम झालेला. पंडितांचं काहीतरी लागलेलं आणि त्याच्यातच खूप टाईम गेला. म्हणजे ॲटलिस्ट 1-1.5 तास गेला. आणि जयमाला वगैरे तिकडे टाईम झाला. पुढला यायला पण टाईम झाला. आता सध्या त्यांचं हे चालू आहे म्हणजे वरमाला वगैरे घालून झालं. आणि आता रिसेप्शनसारखं त्यांचं असतं थोडंफार. हे दोघं मध्ये येतात. हे साईड हो ना अंकित, साइड हो ना. दिखने रहा है. तर हे तर आता लग्नाला सुरुवात होणार आहे. आणि आम्ही एक दुबईवरून एक आर्टिस्ट मागवला आहे. दुबईवरून आला ॲक्च्युली. म्हणजे तो फ्लाईटने डायरेक्ट इकडेच आला आहे. मेकअप आर्टिस्ट आहे अंकित दुबे. बघा अंकित दुबई. हा बोल खाली. हा बोल. दुबईवरून मागवलं. हा ना अंकित. जस्ट फ्लाईट आत्ताच उतरलेला आणि डायरेक्ट येऊन तो डायरेक्ट मेकअप चालू केला त्याने. आणि आता लग्नाचा टाईम झाला म्हणून तो लवकर करतो.
इनका दस्ती दुबईवरून माल रुमाल इनका गाड़ी में रखा बाटे रात भर पुछबा कैसे इनका असिस्टंट आहे मोल खरीद के दुबईवरून आलेला आहे बघा. जॅकेट बघा तुम्ही, जॅकेट बघा फक्त, जॅकेट बघा. एकदम कोरीव काम आहे, कोरीव काम हे बघा, एकदम कोरीव काम. दुबईवरून आलं, दुबईवरून चालू आहे काम चालू आहे, काम चालू आहे. एक चमकी दिख रहे हैं हमके इधर 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 इधर. असिस्टंट बोला चमकी दिख रहा है, चमकी दिख रहा है. गाईस तुम्हाला आता सांगतो मी किती वाजलं ना, बघा किती वाजलं. 5-6 झालं आणि इथे पूर्ण 5 वाजता तिकडे सकाळ होऊन जाते. 4:30 वाजता सकाळ व्हायला चालू होते. तर गाईस आता गाडीत बसलो, एक थोडासा सीन झालेला म्हणून डायरेक्ट पॅकअप केलं आहे. कारण तिकडे स्प्रे त्यांची कोणती एक प्रथा आहे, तर त्याच्यामध्ये ती लोक स्प्रे वगैरे उडवत होते. तर मी 2-3 वेळेला त्यांना वॉर्निंग दिली, पण त्याच्यानंतर त्या लोकांनी हद्दच पार करून टाकले. त्याच्यामुळे कॅमेरा डायरेक्ट बंद करून गाडीत बसलो. जे व्हायचं आहे ते होऊ दे, शूट नाही करणार किती म्हणलं हो, कारण एवढे महागाचे कॅमेरे घेऊन आपण तसं करायचं मग बरोबर नाही. तर चाललो आता जाऊन थोडंसं तिकडे शूट करायचं आहे, तिकडे फ्रेश होईल. आणि त्याच्यानंतर मग काशी बनारसला निघणार आहेत. पण अजून तिकीट काय कन्फर्म नाही झाले, तर बघूया तिकडे जाऊन कसं काय होतं ते. चलो, तर काही खूप मोठा शॉट झाला आहे. ॲक्च्युली आम्ही सर्व झोपेत होतो आणि झाला ॲक्सिडेंट. तुम्हाला पहिले ॲक्सिडेंट दाखवतो कसं आहे ते बघा. खूप थोडक्यात वाचलो, खूप थोडक्यात. पहिल्या सर्वांना बाहेर काढलं आणि पहिले हे केलं, खूप थोडक्यात वाचलं. आता कोणाच्या काय लागलं का माहिती नाही, सर्वांना बाहेर काढले मी. काहीच इकडून आहे बाय, इथून आहे ना, इथून गाडी तिथपर्यंत गेलेली. तर तिकडे लोक दिसतं तुम्हाला तिथपर्यंत गेले. खूप नशीब चांगलं आहे का कोणालाच काय लागलेलं नाही, नाहीतर खूप 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 हे झालं असतं. जाम वाटल्यात काहीतरी देवाने देवाचीच कृपा आमच्यावर का आम्हाला एकाला पण थोडासा लागला नाही, पण थोडा मुक्का मार लागला. मला तर काय झालं नाही, म्हणजे माझ्या तर थोडा पण लागला नाही, पण एकाच्या लागला थोडासा त्याला जाणवते. बघू सर्व सामान एक भेटलं नीट, ते बरं झालं. पहिलं मी सामान वगैरे काढून घेतलं. एका रेस्टॉरंट तुम्हाला तिकडे जाऊन सांगतो काय काय झालं ते, कशावरून झालं ते पण सांगतो. चला पहिलं तिकडे पोचतो, कारण सर्वजण घाबरल्यात. गाईस खूप भयानक ॲक्सिडेंट झाले. तुम्हाला मी थोडेसे फुटेज दाखवलेच, कारण माझ्यामध्ये मी जास्त काढले नाही, कारण तिकडे पोलीस वगैरे होते. आमचा एक आहे पंटर, त्याने काढले आहेत खूप. आता तर काशीला जावंच लागेल, कारण काशीला नाही गेलो पुढे आमचा प्रवास कसा होईल ते काय सांगता नाहीत. त्याच्यामुळे आम्ही विचार केला काशीला काय आपण करू जाऊ. आणि हे बघा, वाटतच नाही आम्ही मरणाच्या दारातून परत आलेत. सर्व एकदम हसून खेळत आहेत. हे बघा
कोणाच्या पण चेहऱ्यावर असं वाटणार नाही का लागले बाबा. चला आता. काय केलं तू पडला. तुला काय बोलायचं आहे? नाही आम्ही काय बोलतच नसतो. चला तुम्हाला तरी जागा दाखवतो. आता आम्ही चालले एका बसची इन्क्वायरी करायला. तरी जागा दाखवतो कुठला आहे ते. चला गाईस आता आलोय ढकवा गाव. कारण इकडे याच्यासाठी आता आम्ही उद्या सकाळी निघाला काशी बनारस. तर आम्हाला बनारसची बस वगैरे कसं काय ते विचारायला आलेलो. हे हा माझ्या वेंचू लावशील चटका पहिलेच एक तर हालत खराब आहे. तर तेच आहे आता बघतो इकडून कसं काय ते. हा बघा मार्केट बघतो वाडी जागेवरती बस लागतो या साईडला. आम्ही या साईडून आलो. तर आता जातो पाणीपुरी वगैरे खातो थोडीशी आणि मग जवळ. हा बघा इथे लेफ्टला लेफ्ट राहायची. अच्छा बसला. नाही माल नको नको त्याच्याने कस तरी वाटते ते. नको तिकट नाही राईस हे बघा पाणीपुरी खातोय.